नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाईस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय भूगोल प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। पहिली रिकामी जागा पहा। नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी टिंबटिंब उपयुक्त ठरतात। जलमार्ग, हवाई मार्ग, लोहमार्ग। कोकण रेल्वेच्या सानिध्यामुळे टिंबटिंब या गावचा विकास झाला आहे। रत्नागिरी, सावंतवाडी, सावर्डे। टिंबटिंब हे धार्मिक स्थळ आहे। कोलकाता, तिरुपती, श्रीनगर। चौथी रिकामी जागा पहा। पृथ्वीवरील नवीन दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या टिंबटिंब दिशेला सुरू होतो। पश्चिम, पूर्व, उत्तर। प्रश्न क्रमांक 2, त्यातील जोड्या जुळवा। 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। अस्तंभ पहा। हरित छन्नमार्ग, रोरो वाहतूक, संदेशवहन। बस्तंभ, कोकण रेल्वे, कृत्रिम उपग्रह, अवयवांची जलद गतीने वाहतूक। तुम्हाला जर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला सर्व पेपर सोपे जातील। यानंतर पुढील प्रश्न पाहणार आहे आपण। प्रश्न क्रमांक 3 अतिशय सोपा आहे प्रश्न। एकूण प्रश्न या प्रश्नपत्रिकेत 7 आहेत। तिसरा प्रश्न पाहू आपण। एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुण। व्यापार म्हणजे काय? वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे कोणामुळे समजते? कोणत्या कारणांमुळे वाहतुकीचे दाट जाळे निर्माण होते? चौथा प्रश्न, 19व्या शतकात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कोणता उद्योग सुरू झाला? प्रश्न क्रमांक 3 मधील ब पहा। पुढील माहिती लिहा। 2 गुण। महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यालगतची 2 ठिकाणे लिहा। महाराष्ट्रातील 2 थंड हवेची ठिकाणे लिहा। प्रश्न क्रमांक 4, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। फक्त 3 6 गुणांसाठी। यामध्ये 6 किंवा 5 उपप्रश्न दिलेले असतात। इथे 5 दिलेले आहेत। त्यापैकी कोणतेही 3 उपप्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। प्रत्येकी 2 गुण आहेत। 5ही प्रश्नांची तयारी करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच यातीलच 3 प्रश्न येणार आहेत। प्रश्न क्रमांक 5, नकाशावरून पुढील माहिती भरा। 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। जगाच्या आराखड्यात पुढील ठिकाणे दाखवा। कोणतेही 3? भारत, युरोप, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका। 5 देशांची नावे दिलेली आहेत, ते नकाशामध्ये दाखवायचे आहेत। यानंतर पुढील प्रश्न पहा। ब, आकृतीवरून प्रश्नांची उत्तरे लिहा। खालील छायाचित्रात दाखवलेल्या वायू प्रदूषणाने उद्भवणाऱ्या समस्येवर 4 उपाययोजना लिहा। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 6, टिपा लिहा। फक्त 2 टिप पहा। पहिली कोणती दिलेली आहे ती? स्मार्ट सिटी ही संकल्पना, संदेशवहनाचे फायदे, कृषी पर्यटन, आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व। 6 गुणांसाठी आहे। 3 गुणांसाठी प्रत्येकी प्रश्न आहे। आता प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। 2 प्रश्न सोडवायचे आहेत। यामधील 8 गुणांसाठी। पहिला प्रश्न, अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक वैशिष्ट्ये कोणते? नागरीकरण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे, स्पष्ट करा। आसियान संघटनेची माहिती लिहा। पर्यटन व सामाजिक विकास यामधील संबंध स्पष्ट करा। अशा प्रकारे आपण भूगोल विषयाची द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील।